नमस्कार विद्यार्थी मित्रो. सेट चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं 2 मिनिटात रिकॅप घेतो. सेट म्हणजे काय बघितलं आपण. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती बघितल्या. नंबर 1 रूल मेथड, दुसरी रोस्टर मेथड. टाइप्स ऑफ सेट बघितले. त्याच्यामध्ये आपण सिंगलटन सेट, नंबर 2 एम्प्टी सेट, नंबर 3 फायनाइट सेट आणि नंबर 4 इन्फायनाइट सेट म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर आपण इक्वल सेट म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर व्हेन डायग्राम म्हणजे काय बघितलं. एक तिसरी पद्धत म्हणायला हरकत नाही, सेट लिहिण्याची तिसरी पद्धत व्हेन डायग्रामने डिनोट केला जातो. ओके. त्याच्यानंतर आज महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. युनिव्हर्सल सेट, सबसेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट एवढ्या गोष्टी बघितल्या. त्याच्यावर होमवर्क घेतलाय, भरपूर विद्यार्थ्यांनी सोडविलंय. थोडे करेक्शन झालं होतं ते सुद्धा सांगितलं मी तुम्हाला. ते नीट बघा. मी आन्सर की टाकली आहे ते बघून पुन्हा आपल्या वहीमध्ये पुन्हा लिहित चला. थोडंसं करेक्शन होतं. ओके. आज आपल्याला ऑपरेशन्स ऑन सेट, क्रिया, सेटवरील क्रिया खूप महत्त्वाचं आहे. बघूत आज आपण एवढंच बघायचं. ऑपरेशन ऑन एवढाच पॉईंट बघूत आणि त्याच्यावर मी एक्झाम्पल घेणार आहे. त्यातलं पहिला प्रकार बघायचा ऑपरेशन ऑन सेट मध्ये. पहिला भाग बघायचा इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. अगोदर एक्झाम्पल घेऊन म्हणजे तुम्हाला इंटरसेक्शन ऑफ टू सेट त्याची डेफिनेशन आपोआप घ्यायला लागेल. मी डेफिनेशन सांगेल किंवा लर्निंग पॉईंट मध्ये पुन्हा लिहून देईन. पण समजून घेणं फार. इंटरसेक्शन हा शब्द नवीन आला. ऑफ टू सेट, दोन सेटचं ऑपरेशन, क्रिया करतात. जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन हे क्रिया केल्या जातात, त्याला ऑपरेशन म्हणतात. तसं इथं सेटवर जे ऑपरेशन केलं जातं क्रिया. मग पहिलं फॉर एक्झाम्पल आपण बघू म्हणजे तुम्हाला काय इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय. ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 and 7 and b equal to curly bracket 5 6 7 8 9 and 10. हे दोन सेट आहेत, ए सेट आणि बी सेट. ह्या दोन सेट मध्ये कोणते एलिमेंट कॉमन आहेत तुमच्या लक्षात आलं असेल. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 7. हे कॉमन आहे. 1 2 3 4 इथं आहेत पण इथं नाही. 8 9 10 बी सेट मध्ये आहेत पण हे सेट मध्ये नाही. मग कॉमन एलिमेंट कोण आहेत. ज्या दोन्ही सेट मधल्या कॉमन एलिमेंटला इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणतात. सपोज टू सेट ए अँड बी आर गिवन. The common element between set A and B is called intersection of two set. Is called intersection of two set. A intersection B. उलट यू लिहायचंय, सिम्बॉल वाढला. उलट यू. A intersection B. A U उलट यू B असं नाही म्हणायचं. A intersection B. इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही सेट मधले फक्त कॉमन, अनकॉमन घ्यायचे नाहीत. कळाले का. दोन सेट मधल्या कॉमन एलिमेंटला काय म्हणायचं. इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणायचं. इंटरसेक्शन ऑफ टू सेट. मग कोण आहे ते. 5 6 and 7. करेक्ट. ए इंटरसेक्शन 5 6 and 7. अजून एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊ. m इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई एफ. n equal to a c f m किंवा e f g h. मग या दोन्ही सेट मध्ये नेमके कॉमन एलिमेंट कोणता आहे. ए एक आहे, करेक्ट. सी एक आहे, दोनच एलिमेंट कॉमन आहेत लक्षात घ्या. किंवा एफ आहे, हा एफ एक आहे लक्षात घ्या. ए कॉमन आहे, बी तर आहे नाही, सी कॉमन आहे, पुन्हा डी नाही, ई नाही आणि एफ आहे. म्हणून एम इंटरसेक्शन एन काय होईल. ए सी अँड एफ. ए सी अँड एफ. करेक्ट. आणि अशा सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ काय म्हणतो. टू सेट म्हणायचं. पुन्हा सांगतो व्याख्या. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ set A and B is called intersection of two set. पेज नंबर 11 वर डेफिनेशन दिलेली.
हीच डेफिनेशन मी सांगितली की दोन्ही सेट मधल्या कॉमन एलिमेंटला काय म्हणायचं, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. कॉमनच पाहिजे लक्षात घ्या. लर्निंग पॉइंट मध्ये पुन्हा लिहून देईल, पण एक्झाम्पल महत्वाचं लक्षात. काही जणांच्या मनात शंका आली असं आली का की सपोज P इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 11 12 13 and Q इक्वल टू 14 15 16, असं कधी दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट जर कॉमन नसेल तर मग काय, दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही तर मग त्यांचा इंटरसेक्शन किती असतो, तो फाय असतो. लक्षात, तो एम्प्टी सेट असतो. आणि त्या सेटला आपण म्हणणार आहे प्रकारे म्हणणार आपल्याला डिसजॉइंट सेट. तिसरं एक्झाम्पल याच्यात मोडत आहे, लक्षात घ्या. जेव्हा दोन सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो, लक्षात घ्या. दुसरा प्रकार बघायचा इंटरसेक्शन ऑफ टू सेट बघितला. जेव्हा दोन सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो त्याला म्हणायचं पी इंटरसेक्शन क्यू फाय. एम्प्टी सेट असतो और पी इंटरसेक्शन क्यू इक्वल टू एम्प्टी सेट. म्हणजे अशा सेटला म्हणायचं डिसजॉइंट सेट. अशा एक सेटला काय म्हणायचं, डिसजॉइंट सेट. नंबर 2 चा सेट आपण बघू शकतो. इंटरसेक्शन ऑफ टू सेट मध्ये बघितले हे दोन एक्झाम्पल मोडतात, पण याला इंटरसेक्शन ऑफ टू सेटच आहेत. पण ज्या दोन संचात एकही घटक एलिमेंट कॉमन नसतो त्याला काय म्हणायचं, डिसजॉइंट सेट. लक्षात येईल डेफिनेशन. A two set having no any one element is common is called disjoint set. लक्षात घ्या. ह्याला त्यांच्यात कुणीच कॉमन नाही तेव्हा त्यांचा इंटरसेक्शन फाय असतो. लक्षात घ्या. एम्प्टी सेट असतो त्याला डिसजॉइंट सेट म्हणतात. त्याला इंटरसेक्शन ऑफ टू सेट, हा सुद्धा इंटरसेक्शन ऑफ टू सेट आहे पण एकही एलिमेंट कॉमन नाही म्हणून या सेटला म्हणायचं डिसजॉइंट सेट. आणि तिसरा एक प्रकार बघायचा युनियन ऑफ. हा दुसरा प्रकार झाला, लक्षात घ्या. याला म्हणायचं डिसजॉइंट सेट. पुन्हा सांगतो, याला इंटरसेक्शन ऑफ टू सेट, याला डिसजॉइंट सेट, याचाच उपप्रकार येतो. आणि आता तिसरा एक प्रकार बघायचा आहे आपल्याला. तिसरा प्रकार बघायचा आहे याच्यातलाच, तो म्हणजे युनियन ऑफ टू सेट. युनियन ऑफ टू सेट्स दुसरा प्रकार बघायचा. युनियन तिसरा मान काही म्हणतो युनियन ऑफ टू सेट. टू सेट्स युनियन ऑफ टू सेट. युनियन ऑफ एक्झाम्पल ने अजून जास्त समजून तुम्हाला म्हणजे त्याची डेफिनेशन सुद्धा लिहिता येईल तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 7 curly bracket close b equal to 4 5 6 7 8 9 and 10. आता युनियन म्हणजे काय, ए युनियन बी. चिन्ह बघा याला, ए युनियन बी. उलटा असं तर इंटरसेक्शन म्हणायचं, याला युनियन यू म्हणायचं नाही, ए युनियन बी. आता युनियन म्हणजे काय, दोन्ही सेट मधले कॉमन आणि अनकॉमन एलिमेंट. दोन्ही सेट मधले कॉमन आणि अनकॉमन एलिमेंट डबल आलेले रिपीट करायचे नाही. बऱ्याच जण सेट लिहितात कॉलेज एल डबल आले, डबल घ्यायचं नाही सेट मध्ये. लक्षात घ्या, रिपीट झालेले ते रिपीट करायचे नाहीत. अहमदनगर ए डबल तीनदा येत आहेत, मग ए डबल घ्यायचं नाही सेट लिहित असताना. त्यातले लेटर एकदाच घ्यायचं रिपीट. इंडिया आय डबल येत आहे, डबल रिपीट करायचं नाही. तसं इथं आता याच्यामध्ये सुद्धा दोघांचं इंटरेस्ट काय होईल, मग दोघातले कॉमन कोण आहे, 4 5 6 7. 4 5 6 4 5 6 7 थोड्या क्रमाने घ्यायचे. पहिल्यांदा अनकॉमन कोण आहेत बघा, अनकॉमन दोन्ही मध्ये 1 2 3 4 कॉमन 5 6 7 आणि नंतरचे अनकॉमन 8 9 10. म्हणजे कॉमन कोण आहे 4 5 6 7, अनकॉमन आहे 1 2 3. वर 1 2 3 आहे पण इथं नाही. आणि इकडं कोण आहे 8 9. सगळ्यांचा मिळून युनियन होतो. म्हणजे डेफिनेशन काय झाली, टू सेट, दोन्ही सेट मधले कॉमन आणि अनकॉमन. कॉमन रिपीट करायचे का दोन्हीकडे आहेत म्हणून पुन्हा लिहायचे नाही. सेट लिहिता नाही, काळजी घ्या. बरेच जण चुकायले. कॉलेज शब्द आलाय एल डबल आले लगेच लिहून टाकले. इंडिया आय डबल लिहिले, तसं जमत नाही. एकदाच लिहायचं त्याच्या लेटर मध्ये असं तर लक्षात घ्या. करेक्ट.
स्माईल बघितला होता आपण शब्द, तिथे तसंच आहे. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नाही, डबल रिपीट करायचं एक शब्द, डबल घ्यायचा नाही. कितीदा येऊ, यल एकदा आला आणि त्या वर्ड मध्ये 5-6 वेळा तरी एकदाच घ्यायचं. इथं तसंच आहे की इथं 4 डबल रिपीट करायचं नाही. याला ए युनियन, युनियन म्हणजे काय, दोघातले कॉमन एलिमेंट अँड अनकॉमन एलिमेंट इज कॉल्ड युनियन ऑफ टू सेट. That A and B be the two given set, then the set of all elements of set A and B is called union of two set. कॉमन आणि अनकॉमन एलिमेंट म्हणून जे एक सेट तयार होतो त्याला म्हणतात युनियन ऑफ टू सेट. इंटरसेक्शन ऑफ टू सेट मध्ये काय म्हणायचं, ज्या दोन सेट मध्ये फक्त कॉमन एलिमेंट असतात त्याला इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणायचं. ज्या दोन सेट मध्ये एकही कॉमन एलिमेंट नसतो त्याला डिसजॉइंट सेट म्हणायचं. आणि ज्या दोन सेट मध्ये कॉमन आणि अनकॉमन एलिमेंट असतात त्याला म्हणायचं युनियन ऑफ सेट म्हणायचं. 3 गोष्टी समजले का? पुन्हा रिपीट करतो. इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे दोन्ही सेट मध्ये कॉमन एलिमेंट. डिसजॉइंट सेट दुसरा प्रकार म्हणजे काय, दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो त्याला डिसजॉइंट सेट म्हणतात. असे सेट हा एम्प्टी सेट असतो किंवा तो फायने डिनोट केला जातो. आणि युनियन ऑफ टू सेट म्हणजे दोघातले कॉमन एलिमेंट आणि अनकॉमन एलिमेंट याचे मिळून काय तयार होतात लक्षात घ्या, युनियन ऑफ टू सेट होतं. लक्षात घ्या, खूप सिंपल भाग आहे. याच्यावरच मी अगोदर काही प्रॉब्लेम घेणार आहे. आणि याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, आणि त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आहे. त्याच्याकडे आपण थोडंसं नंतर जाऊ, एक्झरसाइज करत. यावर आधारित तुमचं थोडं हे पक्क झाले तुमचं चॅप्टर. आता मी जे प्रॉब्लेम घेतला तो सगळ्यांना समजला म्हणजे त्याला चॅप्टरच समजला म्हणून समजायचं. लक्षात घ्या, खूप सिंपल आहे. याच्यावर आपण प्रॅक्टिस अगोदर करणार आहे आणि मग मी पुढचा भाग बघून पुढच्या पिरियडला वर्ड प्रॉब्लेम आणि एक फॉर्म्युला नंबर ऑफ एलिमेंट आणि इंटरसेक्शन आणि युनियन ऑफ सेट यांचं रिलेशन सांगणार आहे. फॉर्म्युला आहे तो मी पुढच्या पिरियडमध्ये घेईन. आता याच्यावरच मी काही एक्झाम्पल घेणार आहे. 2 एक्झाम्पल मी इथं घेणार आहे आणि 2 तुम्हाला घरी करायला लावणार आहे होमवर्क मध्ये. एवढं तुम्ही करायचं आहे. राहिलेल्यानंतर आज फक्त आपण काय बघायलो, युनियन ऑफ सेट, इंटरसेक्शन ऑफ सेट आणि डिसजॉइंट सेट एवढेच पॉईंट बघितले. युनियन म्हणजे दोघातले कॉमन अँड अनकॉमन, इंटरसेक्शन म्हणजे दोघातले फक्त कॉमन, आणि डिसजॉइंट सेट म्हणजे दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही त्याला काय म्हणायचं, डिसजॉइंट सेट. एवढंच आज बघितलंय. आता आपल्याला खूप महत्वाचा प्रॉब्लेम बघायचा आहे. याच्या अगोदर आपण अगोदर एकदा आता आपले सिम्बॉल संपलेले लक्षात घ्या. फक्त आता सिम्बॉल बघा, पुन्हा सांगतो. याला काय म्हणलं आपण, कर्ली ब्रॅकेट पहिला. दुसऱ्याला सच दॅट, ह्या किंवा हा असेल तर. पुन्हा बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू. त्याच्यानंतर इक्वल सेट सुद्धा दाखवला आपण. मग त्याच्यानंतर दाखवला पुन्हा फाय और एम्प्टी सेट असा सुद्धा डिनोट केला तो, एम्प्टी सेट और फाय. त्याच्यानंतर बघितलं आपण सबसेट. त्याच्यानंतर बघितलं आपल्याला युनिव्हर्सल सेट. त्याच्यानंतर आपण बघितला A1 की कॉम्प्लिमेंट ऑफ A, किंवा तेच कसा डिनोट केला जातो, कॉम्प्लिमेंट ऑफ A. आता युनियन बघितलं, युनियन ऑफ सेट. आणि याला काय म्हणतात, इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे A युनियन B और A इंटरसेक्शन B. आणि सिम्बॉल किती झाले या चॅप्टर मध्ये बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 सिम्बॉल आहेत. नेमकं कोणाला काय म्हणायचं एवढं कळालं तरी खूप झालं. नीट डोक्यात येणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्या चॅप्टर पासून, पहिल्या एक्झरसाइज पासून मी रिपीट करतो दर याला. हे सिम्बॉल आपल्याला लक्षात येणं गरजेचं. ह्या चॅप्टर मधले मेन सिम्बॉल आहेत. याला कर्ली ब्रॅकेट म्हणा किंवा फाय साठी रिक्त संच वापरला जातो. सच दॅट हा किंवा हा, 2 टिंब किंवा हे, एक तर हे वापरा किंवा हे 2. सच दॅट, बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू, फाय, सबसेट, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए असं किंवा असं डिनोट केलं जातं. याला युनियन आणि याला काय म्हणायचं, इंटरसेक्शन ऑफ टू सेट या ऑपरेशन मध्ये. आता ह्या सगळ्यांचं काम आपल्याला इथं आहे. लक्षात घ्या, याच्यावर एक प्रॉब्लेम घेणार आहे मी, तुम्ही तो नीट समजून घ्यायचा आहे. 2 मी इथं घेणार आहे, 2 तुम्ही घरी करायचे. आज एवढाच अभ्यास आहे. पहिला प्रॉब्लेम बघू. एक्झरसाइज मधलं नाही तो मी मनाने घ्यायलोय. हे आले की तुम्हाला सगळं पुढचं येईल. हा नवीन हा चॅप्टरच समजला असं लक्षात येईल. आपण पहिला प्रॉब्लेम बघू. U इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 युनिव्हर्सल सेट. A इक्वल टू 2
4, 5, 6, 9 and 10. B equal to 3, 7, 8, 9 and 10. Correct. C equal to curly bracket 1 2 3 4 5 1 2 3 4 5 चालतंय. 3 5 घेऊ तिथं 3 5 नंतर 1 2 4 5 9 and 10. Correct. A is a subset of U. Correct. B is a subset of U. C is a subset of U. 3 5 7 मी घेतले लक्षात घ्या. मग मी काय म्हणतो बघा ते तुम्हाला काढायचंय. मागचे एक्सरसाइज आणि ह्या एक्सरसाइजवर किंवा याच्यावर प्रॉब्लेम फाइंड नंबर A डॅश किंवा फाइंड A युनियन B, दुसरं A इंटरसेक्शन B सॉरी B युनियन C आणि तिसरं C युनियन A. करेक्ट. चौथा क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे A इंटरसेक्शन B, पाचवा क्वेश्चन B इंटरसेक्शन C आणि सहावा तुमचा C इंटरसेक्शन A. करेक्ट. 7 क्वेश्चन आहे तुम्हाला विचारणार A डॅश 8 B डॅश 9 देणार आहे C डॅश. 10वा क्वेश्चन आहे तुम्हाला A डॅश युनियन B डॅश. 11 क्वेश्चन है B डैश यूनियन C डैश and 12 क्वेश्चन है C डैश यूनियन A डैश and last question last 11 नंबर चा A डैश इंटरसेक्शन B डैश B डैश इंटरसेक्शन C डैश and 13 C डैश इंटरसेक्शन किती झाले 12 13 14 15 अजूनही याच्यावर करता येतात भरपूर. नाताला आपण घेणार नाही, खूप क्वेश्चन तयार करता येतात. अजून तुम्हाला याचा कॉम्प्लिमेंटरी घेता येतो. घ्यायचा असेल तर तुम्ही वाढू शकता. A युनियन B चा कॉम्प्लिमेंटरी, B युनियन C चा कॉम्प्लिमेंटरी घेऊ शकता तुम्ही. की अजून 16 नंबरचा A युनियन B डॅश, 17 B युनियन C डॅश, 18 C युनियन A डॅश, 19 क्वेश्चन होतो तुमचा A इंटरसेक्शन B डॅश, 20 होईल B इंटरसेक्शन C डॅश आणि 21 होईल C इंटरसेक्शन A डॅश. थोडंसं अवघड आहे. ज्यांना एवढं समजलं त्याला हा चॅप्टरच समजला. हाच चॅप्टर आहे, लक्षात घ्या. सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे, आनंद देणार आहे. तुम्ही बघू शकता. आपण एक एक आन्सर बघू. थोडासा बोर्ड लहान असल्यामुळे आपल्याला थोडंसं काळजी घ्यावं लागेल. बघूया. A is a subset of U, B is a subset of U, C is a subset of. Find A union B. आपण एक एक प्रश्न बघू. एवढे क्वेश्चन झाल्यानंतर इथे मी एक सगळे समजून सांगणार आहे. ओके, बघूत आपण पहिला त्यातला आन्सर बघू. आता एक एक आन्सर बघू. आपण बघू A युनियन B. A युनियन B. पहिला प्रश्न आपण बघूया. A युनियन B म्हणजे काय बघा. A युनियन B याच्यातले कॉमन अँड अनकॉमन. A युनियन B मध्ये कोण कोण होते बघा. आता 2 2 3 क्रमाने घ्यायची, 4 5 6 7 8 9 and 10. A युनियन B फक्त 1 नाही बघा, लक्षात घ्यायच्या मध्ये. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे. रिपीट घ्यायचा नाही. 9 9 आणि 10 आहे, लक्षात घ्या. A युनियन B दोघातले कॉमन अँड अनकॉमन. दुसरा क्वेश्चन बघू. त्याचा दुसरा क्वेश्चन बघू आपण की A B युनियन C. B युनियन C. B युनियन C दोघातले कॉमन आणि फक्त लहान अगोदर क्रमाने घ्या. 1 इथं बघा काय होईल. 1 2 3 4 5 6 9 7 8 9 and 10. करेक्ट. पुन्हा रिपीट करतो, एका गडबडीत चुकू शकतो. 1 2 3
4 5 6 नाही 7 8 9 and 10. तिसरा बघूत आपण सी युनियन ए. सिंपल आहे, लक्षात येईल तुमच्या. सी युनियन ए दमानी करू. सी युनियन ए 1 2 3 4 4 आहे 5 6 6 नाही दोन्हीकडे नाही 7 आहे 8 आहे 9 सॉरी सी युनियन ए पाहिजे हा सॉरी दुसरं सी युनियन ए हा 1 आहे 2 आहे 3 नाही 4 आहे 5 6 आहे 7 नाही 9 and 10. पुन्हा रिपीट बघा एकदा. सी युनियन ए. सी युनियन ए 1 2 3 नाही 4 5 6 8 नाही कुठंच नाही 9 and 10. याला म्हणायचं सी युनियन ए. ओके बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. ए युनियन बी, बी युनियन सी. काही अवघड नाही, लक्ष द्या, घाबरून जायचं काही काम नाही, खूप सिंपल आहे. युनियन म्हणजे दोघातले कॉमन आणि अनकॉमन. ए आणि बी चं युनियन घेतलं, बी आणि सी चं घेतलं आणि ए आणि सी चं घेतलं. करेक्ट. आता मी क्वेश्चन 3 4 5 6 घ्यायच्या ऐवजी मी 16 17 आणि 18 अगोदर घेतो. मला बोर्ड पुन्हा रफ करायचा आहे आणि छोटा बोर्ड आहे थोडासा, म्हणून त्याचं उत्तर हे असणं मला गरजेचं आहे. समोर त्याशिवाय मला उत्तर लिहिता येणार नाही, म्हणून मग नंतर 4 5 6 कडे जाऊ, लक्षात घ्या. मग हे घेऊ. आता आपण 16 कडे जाऊ. मुद्दाम 16 खूप मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्ट दाखवा. आता काय म्हणतो 16 ए युनियन बी डॅश म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे. आता म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत, नीट बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी म्हणजे काय. कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण ए युनियन बी मध्ये नसणारे. कळतंय का बघा. मी पुन्हा शब्द रिपीट करतो. कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी म्हणजे यू मध्ये आहेत पण याच्यात नसणारे. जसं ए डॅश बघितलं होतं आपण. ए डॅश काय बघितलं होतं, जे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे. बी डॅश म्हणजे काय, बी मध्ये यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे. आता काय करायचं आपल्याला, याचा अर्थ काय, जे यू मध्ये आहेत पण याच्यात नसणारे कोण आहेत बघा. आता मग यू मध्ये 1 2 3 4 5 6 8 9 10 एकच आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. वाचन कसं करायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. सिंपल आहे, उत्तर संपलं. 17 बघू त्याला. बी युनियन सी. कॉम्प्लिमेंट ऑफ बी युनियन सी याचा अर्थ काय, जे यू मध्ये आहेत पण बी युनियन सी मध्ये नसणारे कोण आहेत बघा. 1 2 3 4 5 फक्त माझ्यामध्ये 6 7 8 9 and 10 नाही. ओके. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ 18 नंबर सी युनियन ए. जे यू मध्ये आहेत पण सी युनियन मध्ये 1 2 आहेत 3 4 5 6 7 8 9 and 10. खूप सिंपल आहे. मी पुन्हा सांगतो. क्वेश्चन 4 घ्यायचे आहे. हे माझ्या समोर असणं गरजेचं आहे. बोर्ड छोटा आहे त्याच्यामुळे मी लगेच उत्तर घेतले. तुम्ही नंतर खाली एक लिहिलं किंवा असं लिहिलं तरी क्रमांक टाकला तरी काही हरकत नाही. 1 2 3 4 5 6 तुम्हाला जे सोयीचे वाटते. पण समजत आहे का बघा, अवघड निश्चित नाही. कॉम्प्लिमेंट कळायला पाहिजे. मेन आपल्याला त्याची आयडिया कळाली कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. मग काही असू तिथं कोणाचा काही कॉम्प्लिमेंट असू देता आला पाहिजे. आता आपण क्वेश्चन 4 5 6 आणि पुन्हा 19 20 आणि 21 कडे बघू. त्याचा कॉम्प्लिमेंट असंच आहे, खूप सिंपल आहे. हे मी रफ करतो. ओके. आणि मग आता पुढचा घ्यायला हरकत नाही. आता आपण क्वेश्चन किती 4 कडे जाऊ. खूप सोपा आहे. ए इंटरसेक्शन बी. आता इंटरसेक्शन बी म्हणजे दोघातले फक्त कॉमन ए आणि बी मधले कोण कोण कॉमन आहे नीट बघा की इथं कॉमन कोण आहे 4 नाही 5 कॉमन आहे. करेक्ट. अजून कोण आहे 6 नाही 7 आहेत का नाही 8 नाही 9 आणि 10. त्याला इंटरसेक्शन ऑफ टू सेट माहिती बघा. दोघात कॉमन कोण आहे, हा 5 आहे, इथं 5 आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे आणि इथं 10 आहे, बाकीचे नाही. इथं 2 आहे, इथं नाही, इथं 4 आहे, नाही 6
नाही आणि बाकीचे नाही. पुन्हा 5 नंबरचा बी इंटरसेक्शन सी. बी इंटरसेक्शन सी मध्ये काय कॉमन आहे बघा. इथं 1 नाही, 2 नाही, 4, 5 आहेच, पुन्हा 5 आहे, पुन्हा 9 आहे. बी इंटरसेक्शन सी खाली बघा सर, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 1 2 4 नाही, करेक्ट, 5 आहे, पुन्हा इथं 9 आणि 10, 9 and 10 लक्षात घ्या. याच्यात सुद्धा 9 आणि 10 बी आणि सी मध्ये 5 9 and 10 1 2 4 आणि 3 7 8 सुद्धा नाही. आणि तिसरा बघू 6वा की सी इंटरसेक्शन ए. सी इंटरसेक्शन ए मध्ये 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 5 कॉमन आहे, 9 आणि 10 कॉमन आहे. 9 and 10 कॉमन आहे. लक्षात घ्या. इंटरसेक्शन पुन्हा रिपीट बघा, चुकता कामा नाही की 2 आहे, इथं 4 आहे, 5 आहे, 6 9 9 आणि 10 कॉमन आहे. याला म्हणायचं इंटरसेक्शन. दोघातले कॉमन, कोणातले ए आणि बी मधले कॉमन, बी अँड सी मधले कॉमन आणि ए अँड सी मधले कॉमन एलिमेंटला म्हणायचं इंटरसेक्शन ऑफ 2 सेट. आता याचा कॉम्प्लिमेंटरी बघायचा, खूप सिंपल आहे. तो किती नंबर आहे आता आपण रब करायचं ना, म्हणजे ए 19 नंबरचा मी बघतो अगोदर घेतो प्रश्न. 19 नंबरचा क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला समजेल अजून. 19 20 आणि बी इंटरसेक्शन बी डॅश. याचा कॉम्प्लिमेंटरी ए इंटरसेक्शन बी डॅश. याचा अर्थ जे यू मध्ये आहेत पण ए इंटरसेक्शन बी मध्ये नसणारे, म्हणजे याच्यात सोडून, म्हणजे कोण असतील बघा, हे 3 सोडून म्हणजे कोण, 1 2 3 4 6 7 आणि 8, करेक्ट. 20 बी इंटरसेक्शन सी डॅश. कोण असेल बघा, 1 2 3 4 5 नाही 6 7 आणि 8. आणि 21 सी इंटरसेक्शन ए डॅश. म्हणजे सी इंटरसेक्शन ए डॅश म्हणजे कोण येईल, 1 2 नाही 3 4 5 6 7 and 8, करेक्ट. कळाले. याचा कॉम्प्लिमेंटरी, याचा कॉम्प्लिमेंटरी, याचा कॉम्प्लिमेंटरी, याचा आणि याचा कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण ह्याच्यात नसणारे, हे सोडून, करेक्ट. 19 20 आणि 21 आपण हा बघितला, हा बघितला, हा बघितला, हे बघितले, पुन्हा ए युनियन हे सुद्धा बघितले आणि दुसरा बघितला इंटरसेक्शन. आता जाऊत आपण 7 कडे जाऊ. हे कळालेत का मी कशामध्ये घेतले की बोर्ड छोटा आहे आणि सगळ्या गोष्टी समोर असल्या पाहिजेत. दिसा तुम्ही घेतले विद्यार्थी समोर नाहीत, याच्यामुळे मी ते क्रम बदलायले. तुम्ही असा क्रम करून नंबर 1 2 3 टाकलं तरी चालतंय. ओके, कळायलंय का. पुन्हा बघा आता पुढचा, आता तुमच्या लक्षात यायला लागला असेल. आता आपण किती नंबरचा बघायचा आता आपल्याला 7 नंबर कडे. 6 झाले 7. आता ए डॅश. ए डॅश म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे. नीट बघा, जे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे कोण आहे, 1 2 आहे, 3, करेक्ट, 1 3 4 5 6 7 and 8. बरोबर आहे का बघा. दोन्ही मिळून 10 झाले पाहिजे. 1 2 3 4 5 6 आणि दोन्ही मध्ये एकही कॉमन असता कामा नये. दोन्ही मिळून यू तयार होऊ शकतो पण दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन असता कामा नये. लक्षात घ्या. आहेत का बघायचे काही कॉमन, झालं तर चूक होऊ शकते. बी डॅश म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे. 1 2 3 नाही 4 5 नाही 6 7 8 9 10 नाही, एवढंच असणार आहे बघा. 4 आहेत आणि इथं 6 आहेत, करेक्ट. आणि सी डॅश. सी डॅश म्हणजे काय बघा, सी डॅश 1 2 3, करेक्ट, 4 3 4 5 6 7 8 9 10. 4 आणि 6 10.
ए डॅश बी डॅश सी डॅश. ए डॅश म्हणजे काय, रिपीट करतो, जे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसणारे. बी डॅश म्हणजे यू मध्ये आहेत पण बी मध्ये नसणारे. सी डॅश म्हणजे यू मध्ये आहेत पण सी मध्ये नसणारे. कॉम्प्लिमेंट ऑफ सी, कॉम्प्लिमेंट ऑफ बी, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता 7, 8, 9 झाला. आता 10वा बघायला हरकत नाही आपल्याला. ए डॅश बघा किती अजून गणित वाढले. 7, 8 आणि 9, 10 बघू. हे झाले आपले 7, 8 आणि 9. आता हे 2 क्वेश्चन राहिले. ए डॅश युनियन बी डॅश. याच्यातून अजून क्वेश्चन रिपीट झाले. ए डॅश युनियन बी डॅश. दोघातले कॉमन अँड अनकॉमन कोण होईल? 1, 2, 3, 4, 6, 7 अँड 8. सिंपल आहे. ए डॅश युनियन बी डॅश. दोघातले कॉमन अँड अनकॉमन. 11. बी डॅश युनियन सी डॅश. बी डॅश युनियन सी डॅश. दोघातले कॉमन अँड अनकॉमन. 1, 2, 3, 4, 6, 7 and 8. And last 12. B C dash union A dash. C dash union A dash. याच्यातले बघा कोण होईल? 1, 3, 6, 7 and 8. पुन्हा एकदा रिपीट बघा. A dash union C dash. 1, 3, 6, 1, 3, 4 पहिले. 1, 3, 6, 7 and 8. करेक्ट. आता हे सुद्धा झाले. आता ए डॅश 13, 14 आणि 15 चे आन्सर बघू. 10, 11 झालं. ए डॅश इंटरसेक्शन 13. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. खूप सिंपल आहे. ए डॅश आहे कुणी कॉमन आहे? 1 कॉमन आहे. कॉमन दोन्ही मध्ये. अजून कोण कॉमन आहे? इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 3, 7. कुणीच कॉमन नाही, फक्त 1 कॉमन आहे. लक्षात घ्या. 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 6 नाही, 7 नाही. बी डॅश 14 नंबरचे. बी डॅश इंटरसेक्शन सी डॅश. म्हणजे कोण दोघात कॉमन आहे बघा. 2 नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 6 आहे. फक्त 6 कॉमन. करेक्ट. लास्ट 15 नंबर बघा. ए डॅश इंटरसेक्शन सी डॅश कोण आहे? ए डॅश किंवा सी डॅश इंटरसेक्शन ए डॅश. सी डॅश आणि ए डॅश मध्ये कोण कोण? 3 एक आहे, 6, 7 एक आहे आणि 8. 3, 7, 8. 3, 7, 8. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 7, 7, 8 आणि 8. असे तुम्ही 21 क्वेश्चन एका प्रश्नावरून करू शकता. मग त्यात इंटरसेक्शन आलं, युनियन आलं, सगळं आलं. ज्याला येईल त्याच्या प्रॉपर्ट्या प्रूव्ह करायच्या पुढे आपल्याला. हे आलं की पुढचे काही प्रश्न येतील. नवीन हा चॅप्टरच आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मला वाटतं मी असं एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देणार आहे आणि ते तुम्ही सोडवा. 1 किंवा 2 देईन तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि त्याची आन्सर की मी टाकन आणि ती चेक करून नंतर मग तुम्ही मला होमवर्क टाकायचा. मी रिपीट करतो काय, मी 2 क्वेश्चन किंवा एक मी म्हणलो होतो 2 सोडून दाखवतो, पण आवश्यकता नाही आलं तर पुन्हा मी आन्सर की टाकणार आहे. हे करून समजून सांगा पुन्हा ती. मी 2 क्वेश्चन अशाच पद्धतीचे क्वेश्चन हेच आहेत, फक्त हे बदलणारे लक्षात घ्या. फाइंड 21 हेच क्वेश्चन राहणार आहेत, फक्त तुमचे आकडे बदला. युनिव्हर्सल हे बदलणार आहे. ABC आणि U याच्यात मी बदल देणार आहे. क्वेश्चन तेच लक्षात घ्या. 21 क्वेश्चन तेच, दोन्ही क्वेश्चन आहेत. तुम्ही ते सोडवायचे, लगेच मला टाकायचा प्रयत्न करू नका. मी आन्सर की टाकल्यानंतर आपले उत्तर आलेत का चेक करा. चुकले तर ते नीट दुरुस्त करा. हे केल्यानंतर तुम्ही केले मला टाकू शकता होमवर्कला. ओके. तसंच काही विद्यार्थ्यांनी होमवर्क दाखवत नाहीत. एखादा क्वेश्चन येत नसेल तर मी आज एक विद्यार्थिनीचं तुम्हाला PDF टाकलंय होमवर्कचं. त्यात तुम्ही बघू शकता, अरे हा आला नाही तर आपलं चुकलं होतं, आपलं बरोबर आहे, असे चेक करू शकता. थोडं स्वयं अध्ययन, सेल्फ स्टडी करण्याची पद्धत निर्माण करा. हे 8वी नाही, मी रिपीट करतो, हा 9th स्टँडर्ड आहे. जितकी मेहनत घेतला तितकं तुम्हाला खूप फायद्याचं होईल. ओके. आज इथं थांबूया. थँक्यू.